वहिनी ते थांबच राहा. ते मी काय म्हणते ते माफी मागून टाका बघा. ते काय असते ते ह्याची माफी मागितली का नाही तर ते राणाचं भूत आहे की नाही ते पागून जात असते बघा. आणि जर काय माफी मागितली नाही तर मग ते तुमच्या नरड्याचं घोड घेत असते बघा. ते माफी मागून सोडा तुम्ही. ते अंजली बाई ते तुम्ही बसा. वहिनी बसा. सुरू करा. ते बसा तुम्ही. माफ करा जाऊबाई. लय वंगाळ वागलो आज पतूर तुमच्या संगट. लय अपमान केला. ह्या गावाला तुमच्या विरोधात भडकवलं. तुमच्या विरोधात राणा भाऊजींचं कान भरलं. एवढंच नाही तर तुमच्यावर भ्रष्टाचाराचा खोटा आळ बी घेतला. माफ करा. तायडे ए सरकडे सरक सरक. तायडे तायडे अगं हे काय करायलास तू? हा जरा नीट विचार कर. ए पप्या तुला कोणी अवतान दिलेला असतं का इकडे यायचं? हा चल निघायचं. कडकडा सुटायचं. तुला बी पाय धुवून घ्यायचं का? ए थांब रे राणा. ए बघ तायडे त्याचे पाय धुवायचे असतात काय? अजिबात नाही. यानं समधी पाप केल्यात आणि शिक्षा आम्ही भोगतोय. याला पहिलं वाड्यात हाकलून काढा. तायडे आता ते सगळं सोड ग. हे बघ तुला महत्वाचं सांगायचं आहे. काय सांगताय ते ऐकायचं. काय ते वहिनी काय सांगितलं ऐकलं का नाही? ते सुटायचं कडकडं. चल निघ. ए तू का रे? चल निघ. ए तू निघ. चल ते शांत बस. वहिनी हे लक्ष देऊ नका. तुम्ही सुरू करा.
केलं माफ. हळदी. काय आहे वाटली तुझा निसटला का काय? बस लय झालं आता. मला बाटलीत बंद करायला निघाला काय? रानाला कैद करणं एवढं सोपं नाही. जगातल्या कुठल्या बी गोष्टीत रानाला कैद करायची हिंमत नाही. राणा भाऊजी, मी आमचा पिक्चर सोडा. तुम्ही नका उगा आमच्या पाठी लागू. सोडा आमचा पिक्चर, आम्ही पाया पडतो पाहिजे तर. मी तवाच सोडणार तेव्हा तुम्ही मी सांगितलेलं करणार. काय 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 करायचंय करतो आम्ही. उद्याच्या उद्या आबासनी सोडायचं. नाहीतर मी नरडेचा घूट घेईन. ठीक आहे सोडतो. उद्या शेवटचा दिवस. कुठे गेला? लाईट मला काय बी दिसेना झालंय. मोबाईलची बॅटरी लावा तुम्ही. तायडे न चुकता व्हिडिओ बघ. तुझं भूताचं भ्यान निघून जाईल. राधे, अगं हळू. शिल्पतीला बोलवायचं ना. थांबा. गोदा का आज काय बेते? अगं नेहमीच. नाही मला काय वाटतंय, आज आपण मस्तपैकी ज्वारीची भाकरी, मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, सुरईच्या वड्या, वरणातली फळं असं सगळं करूया. का ग? हे तर समजा साहेबांच्या पसंतीचं आहे. हो, आज आपण आबांच्या पसंतीचंच करायचं. का ग? काय नाही असंच. अंजली, मला खरं काय ते सांग बाई. तुला काय समजलं बिमजलंय काय? म्हणजे साहेबांचा फोन बिन आलाय काय? नाही असं काही नाही. अंजली, असं कोड्यात बोलू नगस बाई. काय ते सांग मला. गोदाक्का, तुमचा तो राजा राजगोंडा आहे ना, तो मला म्हणालाय की तो आज आबांना घेऊन येणार आहे. काय? राणा साहेबांनी घेऊन येणार आहे? हा, म्हणजे मला तरी असं सांगितलंय त्यांनी. आता तुम्हीच काय ते विचार. साहेब येणार? राणा येऊ दे, मी विचारते त्याला. कोण येणार? अरे आपलं साहेब येणार आहेत. आबा, होय, आपलं समद्यांचा आबा येणार आहेत. नाही अरे लाडू थांब. गोदाक्का, आता कोणाला सांगायचं नाहीये काही. हे घ्या लाडू. अरे लाडू. काका बुका, ए काका बुका, काका बुका, ए काका बुका, काका बुका, काका बुका, ए काका बुका, ए काका बुका, काका बुका. ओ श्रीपती काका, काका बुका कुठे आहे हो? अरे लाडू सन्निधा लवकर कामावर गेल्यात. रात्रीला उशिरा येणार म्हणून सांगून गेल्यात. पण काय काम होतं तुझं? ओ श्रीपती काका, आज आबा येणार आहेत. काका बुकाला लवकर यायला सांगा. हा. राणादा कुठे आहे? राणादा काय माहित नाही बाबा मला. राणादा, राणादा. काय म्हणलास तर तू आता परत एकदा सांग. काकी तुला लाडू. अरे काय काय चाललंय तुझं? कुठे फिरतोयस तू? परवाचा म्हणायला सांगितली ना मी तुला. मामू म्हणली की परवा. कुठे म्हणली? माझ्या समोर परत एकदा म्हण परवाचा. चल लवकर खाली. म्हणली मी.
चल लवकर खालती, उगाच बडबड नको करू. चल. काय झालं? हे काय काम असते काय? राजा राजगोंडा, तुझ्याकडनं आज एक लई महत्वाचं काम करून घ्यायचंय. करशील ना ग? ते करणार की हो, ते सांगून सोडा फक्त. एक महत्वाचा माणूस येणार आहे घरात थोड्याच वेळात. त्याची खातिरदारी करायची होती. करणार ना ग? ते पण कोण येत असते? कळलंच की थोड्या टायमात तो माणूस येईलच. समजल समज. अंजलीबाई, गोदक्का, राधाताई, शिरपत्यादा, महत्वादा, बाहेर या लवकर. बाहेर या सगळे. हे कशाला आलंय म्हणायचं? कोर्टातली माणसं. हा, पण ते कशाला? अहो कशाला म्हणून काय विचारताय राणा भाऊजी? तुमची सही घ्यायला. सही करताय ना ग? नक्की झालंय ना तुमचं? ते काय नक्की झालंय? तुम्ही रणविजय गायकवाड आहात हे मान्य केलं ना अंजली गायकवाड यांनी? मग सही का? गोदाक्का, जाऊबाई, यांच्या चहा पाण्याचं बघा जरा. या साहेब, या या तुम्ही. वहिनी, ते एक मिनिट, ते जरा बघताव काय? हो वहिनी, काय करता तुम्ही? हे अजून अंजलीला पटलेलं नसतंय की मीच राहणार असते म्हणून. परत त्या माणसासमोर नाही म्हणली तर सगळी गडबड होऊन जाईल की हो. हे बघा, हे तुम्ही नाही म्हणून सांगून सोडा त्या माणसांना. नाही र, मास्तरी आता नाही म्हणणारच नाही, कारण तिला पटलंय तू राहणार असते. तिला अजून पटलं नसतंय की मीच राहणार असते म्हणून. घ्या, म्हणजे अजून तुला काहीच माहित नाही काय? अरे असला कसला र राजा राजगोंडा तू. हा, जाऊबाई, हा जरा या इकडं. काय आली का नाही मजा? दादा वहिनी साहेब कोणी जाम घाबरले बघा. मग आता आपल्याला आपल्या बाप परत मिळत असतात बघा. राजा राजगोंडा काय? लई मोठा डाव खेळणार तुम्ही दोघं आमच्या संग. लई मोठा. ध्यानात ठेवायचं, नंदिता गायकवाडपेक्षा कोणच मोठं नाही, कोणच नाही. नाही ठीक आहे, आता तू जिता असल्यानं आमच्यावर केस बीस काय होणार नाही. ए, उभाड मिटायचं आता.
नाहीतर तिकडं त्या म्हाताऱ्याचं डोळं मिटवू आम्ही. राणा काय झालं? गोदाक्का काय नाही अहो, चार जरा समजुतीच्या चांगल्या गोष्टी समजून सांगतोय. बघू तुमच्या लाडक्या जोडीला समजत्यात का? तुमचं आबा आणि आमचं मामांजी आमच्या तावडीत आहे. आता गप गुमान आम्ही सांगतोय तशी सही कर, इस्टेट आमच्या ताब्यात दे, नाहीतर तो म्हातारा वर ढगात गेला म्हणून समजायचं. राणा तायडीचा ठोकळा उर्फ राजा राजगोंडा रार. काय हालत झाली रे राणा तुझी? हा? बंड्या अरे काय हालत झाली राणाची? आता एवढा हाणलाय म्हटल्यावर दुसरं काय होणार पप्प्यादा? काय झालंय बंड्या, याच्याकडे टाइम लई कमी आहे म्हणून सगळा वचपा मी आजच काढून घेणार आहे. समजा हिशेब चुकता करणार हा माननीय परेश पाटील. काय रे आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. हे पप्या तुला सोडणार नाही मी. मी सोडणार नाहीये तुला. कसं वाटतंय सांग की, कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? बघतोय आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? पप्या समधी स्टेट वहिनीचं नावावर केले. होय होय. आमचा आबा आम्हाला परत दे, मी कुठंतरी लांब निघून जातो. तेच रे, तुझे लांब निघून जाणार आहेस रे. त्याच्या आधी मी तुला विचारायला आलोय, आता कसं वाटतंय? कसं वाटतंय सांग की, कसं वाटतंय? कसं वाटतंय? आता कसं वाटतंय रे? सांग की, सांग की आता कसं वाटतंय? कसं वाटतंय आता? मरेल किती सोडा. अरे नाही, इतक्या सहजासहजी मरू देणार नाही मी याला. काय आहे बंड्या? समध्या गावासमोर मला यानं झाडाला बांधलेलं आणि माझा अपमान केला. सांग की रे आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? कसं काय रे? याला बांधलेला बघून आता तुला कसं वाटतंय? लई भारी. आमच्या धर्माचा भाऊ आहेस, पण सख्या भावापेक्षा जादा केलंच खरं आज आमच्यासाठी. काय करणार, पण तुला त्याची किंमत नाही ना व. इतकं दाताच्या कण्या करून सांगत होतो की हो राजा नाही, ह्यो रानाचा आहे, रानाचा आहे, पण तुला आपलं पटायलाच तयार नाही आणि तुम्हाला हाकलून दिलंस. असू दे र, माणसाकडनं कवा कवा चुका होत्यात. आमच्याकडनं बी चूक झाली आणि ती कळली आता आम्हासनी. पप्या आज तुझ्यामुळं आम्ही बरबाद होता होता राहिलो आणि तुझ्यामुळंच या भामट्या राजा राजगोंडाचा डाव पलटी करता आला आम्हासनी. होय, नाहीतर भिकायला लागला असता बघा ताईसाहेब तुम्ही. पप्प्यानं लय भारी काम केलं. पप्या नाही म्हणायचं, माननीय परेश पाटील म्हणायचं. पप्या म्हणण्याचा अधिकार फक्त आमच्या ताळीला. गुलाम मानला होता तुला, खरं तू हुकुमाचा एक्का निघालास बघ पप्या.
आता तुझ्या संगतीनं अख्ख्या गावावर परत एकदा हुकूम गाजवणार. खरंच तुझं उपकार कसं फेडावं तेच कळणं झालंय रे पप्या आम्हाला. हा सोपं आहे किती, तुझ्या इस्टेटीतला हिस्सा देऊन टाक मला. याला खरं नाहीच म्हणणार होतो आम्ही, पण आज तू आता आमच्यासाठी एवढं राबलायस तर 10% हिस्सा तुझा. हा 10%? तायडे एवढा अपमान करलेस होय माझा? माननीय परेश पाटील मी लक्षात ठेवायचं, आणि तू इथं उभी आहेस की नाही ते फक्त माझ्यामुळे उभी आहेस ते लक्षात ठेव. तेव्हा मला निम्मा हिस्सा पाहिजे. किती? 50%? काय खूळ वेळ लागलाय का काय तुला? अरे समधी इस्टेट आमची सही आम्ही करवून घेतली आणि 50% तुला कशासाठी? कशाबद्दल म्हणजे सांगितलं ना बघ, तू इथं उभी आहेस ते फक्त माझ्यामुळे उभी आहेस, माननीय परेश पाटलामुळे उभी आहेस. तेव्हा मला 50-50 असा हिस्सा पाहिजे. ए मला बांधून ठेवले तरी बी मला मारायची हिंमत नाही तुमच्या दोघांमध्ये. पेटो की कशाला माझ्या ऑपरीचा डॉल्बी वाजवा लागलाय? नाही बघा पप्प्याला. नाही काय ती उचल हातात घे. तुला तर तू पप्प्याला अहो पप्प्याला हे बघ, हे झाड आहे का नाही झाड, त्याच्या माग मी थांबतो. आता तू हे अख्खं गोडाऊन जाळायचं. हो मी नाही पेटवणार पप्प्याला. नाही पेटवणार? नाही काय आहे, तू नाही म्हटलास की नाही तर मी अख्खं गोडाऊन पेटवू शकतोय. पण पेटवायच्या आधी 4 शब्द. ज्या पेट्रोल पंपावरनं तू पेट्रोल आणलंस की नाही त्या पेट्रोल पंपाचा मालक आहे माझा दोस्त. त्याच्या सीसीटीव्हीत तूच दिसलायस पेट्रोल आणताना. मी काय करणार, मी पोलिसांना सांगणार बाबा रानाला ह्यानं जाळून मारला. हा चालतंय की नाही? आणि हे जर नाही केलंस अख्ख्या तुझ्या घराला पोरा पाळत सगळं पेटवून टाके. हो नाही नाही पप्प्याला ए, पप्प्याला. वळ. नाही. सांगितलं गप गुमान करायचा. हा मी लपून बसले गप जाळायचा. चाल सांगतोय मला. नंदिता, 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 तुम्ही का बसा, मध्ये पडायचं नाही. नंदिता खाली ये लवकर. नंदिता, सनिता, सनिता, शिरपत दादा, हा गोळ्या आण लवकर. नाही सनिता, गोळ्या आणा म्हटलं ना. सनिता असं का बी करू नका. सांगायचं नाही काय करायचं ते. सनिता आणणार का नाही? सनिता सनिता ऐका माझं. तरी अंजली वहिनी म्हणत होता तुमचा रागावर ताबा नाही म्हणून. सनिता ऐका, सनिता असलं बोलतं जातं काय बी करू नका. आज तिला जिद्दी सोडणार नाही मी. ऐका सनिता, सनिता. खून करणार आहेस आमचा? कर कर खून आमचा. तूच जेलात जाशील आणि तुझं पोरग उपाशी राहून राहून तडफडत मरून जाईल. तुझा बाप आणि तुझा भाऊ गावणार नाही ते वेगळंच. तुमच्या तर सनिता ऐका माझं. चला आपण दादा आणि साहेबांना उडकून आणूया. चला. ताईसाहेब एक अपघा. तू घाबरू नका चंदे. याचा भाऊ आणि बाप तर जात्यालच, पण ती म्हातारी आणि याची वहिनी ते बी दारोदार भटकत राहत्याल. सूरज
गप गुमान ती बंदूक खाली ठेवू आणि आमच्या संगट राहा. ही अख्खी इस्टेट आता आमची झाल्या. तुला पाहिजे असेल तर तू दारू पी, नाहीतर तुझा काय पाहिजे तो बिझनेस कर. आम्ही काही बोलणार नाही. तुला काय पाहिजे ते कर. राणा कुठं आहे? अरे काय करणार आहेस माहिती करून? आत्ता पतूर जळून राख मी झाला असत्याल. अरे हिता आमसनी मारण्यापेक्षा जाऊन वाचव तुझ्या भावाला. 4 नंबरच्या गोडाऊन मध्ये ठेवलंय. ते पेटण्याआधी बघ तुला काही जमतंय का. अहो ताईसाहेब तुम्ही काय केलं सा? अहो पत्ता कशाला सांगितला? आता रानादाना वाचवलं म्हणजे? ए खुले, यो 1 मिनिट जरी थांबला असता का नाही तर खरंच यानं जीव घेतला असता आमचा. चक्रम डोक्याचा माणूस आहे तुला माहित नाही. आणि आता पतूर गोडाऊन जळलं बी असेल. कोण वाचत नाही आता. पर आता सनिदा परत आल्यावर जर परत आला तर त्याचा बी काटा काढावा लागेल आम्हासनी. पप्प्याला सांग आम्ही बोलवलंय वाड्यावर. त्याला म्हणाव त्याच्या तायडीचं कपाळ पांढरं करायचंय. समजो खेळ खल्लास करणार आम्ही आता. बघ तू जा. ताईसाहेब काय झालं असेल? पप्प्या या टायमाला लई पेटलाय चंदे. यो आमचं काम करणारच गॅरंटी आमची. वय पण तुम्ही उगाच सनिदासने पत्ता सांगितला बघा. यो आमचा शेवटचा डावे चंदे. तू उगा नाट लावू नका. अहो तसं नाही ताईसाहेब, मला लई भीती वाटायले. घाबरायचं नसतंय. इतके दिवस आपण घाबरून होतो. काय झालं बघितलं ना बघ. या टायमाला आमचा डाव सक्सेस होणार म्हणजे होणार. अरे अरे बोल पप्प्या काय झालं? काय होणार? राख झाली राख रानाची. जाळून टाकला त्याला. तायडे आता मला पार्टी पाहिजे. देणार की. चंदे जा पप्प्यासाठी काय तर चांगलं खायला बनव. पप्प्या ठोकळ्याला तू पेटवून दिलायस हे अजून कुणाला माहितीये? बंड्याला. मग बंड्याचं काय? त्याचं काय? त्याचं टेन्शन घेऊ नकोस तू. तो मी सांगल तसंच करणार. आणि आता तर त्याला असा अडकिवलाय की काय त्याचा विचारच करू नकोस तू. आणि त्यानं काय नाटकी केली तर त्याचा बी गेम करू काय पुरावाच उरणार नाही. काय बरं माझ्या महत्वाच्या गोष्टीचं काय? 40% काय माझ्या? अरे जरा थांब की. एवढी काय घाई आहे रे तुला? सुटकात आहे आम्ही आत्ता. आधी 10वा होऊ दे मग तुझा हिशेब. होय ग तू म्हणशील तसं. पण तायडे त्या आब्याचा मर्डर करायचा आहे बघ मला. लई दिवसाचा हिशोब चुकता करायचा आहे. आत्ताच नाही. त्या म्हाताऱ्यामुळे थोरला गार आलाय. आता धाकट्याला गार करायचा असेल तर त्या म्हाताऱ्याला जित्ता ठेवायलाच लागल. नाही नाही तू नाही म्हणालीस तरी तरी मी त्याला मारणार बघ. त्याच्या कधी एकदा नरडीचा घोट घेतो की नाही असं झालंय मला. कशाला पाहिजे ते बदल. अरे काय खूळ लागलाय का तुला? तो सूरज आत्ता आलता आमच्यावर गोळी झाडायला. रागानं उकळ्या मारायलाय. म्हातारा ताब्यात आहे म्हणल्यावर ठोकळ्यासारखा त्यो बी गार येणार. जरा काही दिवस शांत राहा. सूरजला आम्ही परत दारूच्या नादाला लावतो. मग तुला काय करायचंय ते करतो पण आत्ता नाही. आणि तसं बी तो म्हातारा आज मरल उद्या मरल याच कंडिशनला आहे. अरे असं किती खातोय काय वज बिज नाही. उलट आपल्याला फायदाच होणार आहे त्याचा. एक आठवड्यात त्या सूरजचं काय करायचं ठरव. त्या आब्याला मी सपिनार म्हणजे सपिनार. त्याच्या आधी तर तुला सूरजचाच मर्डर करावा लागल असं वाटतंय आम्हाला. यो जर मानला नाही तर तू तयार राहा. तू तुझं कपाळ खरंच मर्डर करून घेणार आहेस? हा पप्प्या आता आर का पार करायचं. लई दिवस वाट बघितली आम्ही.
आता नाही. तायडे, अगं तू माझ्यापेक्षा डबल हलकट निघालीस की. चांगलाय चांगलाय, आपल्या दोघांचा इशे हार्ड आहे बघ. तो इशे तसाच हार्ड राहू दे. काय आजचा दिवस कधी लय भारी आहे, मला असा सेलिब्रेट करावासा वाटायलाय बघ. चंदे, ए ते खाणं तयार झाले का बघतो ग. चंदा, काय आहे त्या रानाचं मयत आहे का नाही, मला ह्या वाड्यात बसून सेलिब्रेट करायचं आहे. अंजली, अगं रानाला फोन तरी कर की. नाही नको गोदक्का, आपण नेमका चुकीच्या वेळी फोन केला म्हणजे. थोडा वेळ अजून वाट बघूया. अगं किती वाट बघणार आहे, बरं वाईट काय कळायला नग काय. तू कर फोन. करा तू. The number you have called is currently out of coverage area. Please try. The number you have called is currently out of coverage area. Please try. The number you have called is currently out of coverage area. Please try. वहिनी, काय झालं, लागत नाही फोन? फोन नाही लागत आहे. काही झालं नसेल ना? वहिनी तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. आपला राणा 100 जणांनी भारी पडत असा पैलवान आहे. काय बी नाही होणार त्याला, अजिबात काही काळजी करू नका.